नमस्कार, मी रुपाली पाककलेमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. तुम्हाला माहीत आहे का, आपण बेकिंग सोड्यापासून खूप सारे फायदे करू शकतो. बेकिंग सोडा आपण क्लिनिंग म्हणून खूप छान प्रकारे याचा वापर करू शकतो. बेकिंग सोड्याचा वापर आपण कशा पद्धतीने करायचा आहे हेच या व्हिडिओमध्ये मी आज तुम्हाला दाखवणार आहे. तर आपल्याकडे कचऱ्याचा डब्बा असतो. कचऱ्याच्या डब्यामधून कधीकधी खूप विचित्र असा वास येत असतो. तर अशा वेळेला आपण 1 चमचा बेकिंग सोडा याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि नंतरच आपली कचऱ्याची पिशवीही लावायची आहे. कचऱ्याच्या डब्यातून वास जरी येत असेल ना, तरी तो पूर्णपणे निघून जाईल. ह्या बेकिंग सोड्यामुळे हा वास पूर्णपणे निघून जातो. हा उपयोग तुम्हाला नक्कीच आवडला असेल, तुम्ही करून पहा. आणि दुसरा उपयोग म्हणजे असा, आपल्याकडे गॅसची शेगडी जी असते त्याची चमक ही पूर्णपणे निघून जाते. नवीन असताना जशी चमकत असते ना, तशी जुनी झाल्यावर ती चमकत नाही. तर आपल्याला अशा पद्धतीने बेकिंग सोडा हा घालायचा आहे वरती. 1 चमचा असं छान असं पसरवायचं आहे आणि त्यानंतर पाणी घ्यायचं आपल्याला आणि एक कॉटनचा कपडा आपल्याला घ्यायचा आहे. थोडा ओला करून घ्यायचा आहे आपल्याला आणि नंतरच आपल्याला ह्याच्यावरती बेकिंग सोड्यावरती हा ओला कपडा फक्त असं थोडासा घासून घ्यायचा आहे बघा. घासायची गरज लागत नाही, फक्त थोडंसं चोळायचं आहे. तर तुम्ही बघू शकता बघा, असं थोडं चोळून घ्यायचं आहे. म्हणजे आपली शेगडी ना पुन्हा अशी छान चमकू लागते आणि त्याच्यावरती जो ऑइलीपणा असतो, चिकटपणा झालेला असेल, तो पूर्णपणे हा रिमूव्ह होतो. तर तुम्ही पाहू शकताय बघा, असं पूर्ण असं चोळून घ्यायचं आपल्याला. जास्त मेहनत करायची गरज लागत नाही आणि परत एकदा पाण्याने स्वच्छ असं धुवून घेऊन परत सुक्या कपड्याने एकदा ह्याला पुसून घ्यायचं आहे. तर शेगडी आपली पुन्हा एकदा चमकू लागते आणि त्याचा चिकटपणा पूर्णपणे हा निघून गेलेला असतो. एकदा हा उपयोग तुम्ही नक्कीच करून बघा. तर पाहू शकता बघा, मस्त एकदम शेगडी आपली चमकदार झालेली आहे. उपयोग नंबर 3, अशा प्रकारे आपल्याकडे चहाचे कप असतात. कपाच्या तळाशी काळं जमा झालेलं असतं. तर हे काळं दूर कसं करायचं, तर त्यासाठी बेकिंग सोड्याचा वापर करायचा आहे. इथे मी अर्धा चमचा बेकिंग सोडा घेतलेला आहे आणि हातानेच असं आपण ह्याला रफ करून घेणार आहोत. सुक्या ह्यानीच आपल्याला रफ करून घ्यायचं आहे आणि नंतरच पाण्याने ह्याला वॉश करून घ्यायचं आहे. तर तुमच्या लक्षात येईल, काळं हे पूर्णपणे निघून गेलेलं असतं. कपाच्या बाहेरची बाजू तुम्ही घासलीत ना तरीही चालेल. तर तुम्ही बघू शकताय बघा, छान असं आता आपण पाण्याने हे धुवून घेणार आहोत. तर तुम्ही बघा, हे पाण्याने मस्त एकदम स्वच्छ करून घ्यायचं आपल्याला आणि तुम्ही पाहू शकताय बघा, काळंपण याचा पूर्णपणे निघून गेलेला असतो. हा उपयोग पण तुम्ही एकदा नक्कीच करून पहा. आता आपण बघणार आहोत पुढचा उपयोग. तर आपल्याकडे चांदीच्या अशा वस्तू असतात. तर माझ्याकडे अशी चांदीची पैंजण आहे आणि ती खूप काळी झालेली आहे. त्याचा काळपटपणा आपण कसा दूर करायचा आहे, तर त्यासाठी इथे मी एक वाटी घेतलेली आहे. वाटीमध्ये आपल्याला पैंजण घालून घ्यायची आहे आणि त्यावरती आपल्याला 1 चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे आणि आपल्याला याच्यावरती अगदी गरम पाणी ओतायचं आहे. सोड्यावरती गरम पाणी घातल्याने ना त्या वस्तूमधील पण काळापणा निघून जातो. तर तुम्ही बघू शकता बघा, ह्याला आपण अर्धा तासासाठी ठेवून द्यायचं आहे आणि अर्ध्या तासानंतर आपण चेक करूया. हे बघा, तुम्ही बघू शकता बघा, पैंजणावरचा जे काळपटपणा असतो ना, तो पूर्णपणे असं निघून गेलेला आहे आणि पाणी पण आपलं असं काळं झालेलं आहे बघा. आता आपण अर्ध्या तासानंतर बघूया. तर तुम्ही बघू शकताय बघा, अर्ध्या तासानंतर पाणीही मी पूर्ण काढून टाकलेलं आहे आणि बघा, पैंजण बघा मस्त एकदम चमकदार झालेली आहे. ह्याचा जो काळपणा होता ना, तो पूर्णपणे निघून गेला. जी काळी झाली होती नाही पैंजण, पूर्ण अशी निघून गेलेली आहे. तर तुम्ही बघू शकता, बेकिंग सोड्यापासूनच आपण खूप छान अशी पैंजण ही चमकवलेली आहे. बेकिंग सोड्याचा 5वा उपयोग आपण बघणार आहोत. आपल्याकडे बेसिंगमध्ये खूप कचरा जमा होतो किंवा त्या नळीमध्ये पटकन पाणी पास होत नाही. तर अशा वेळेला आपण 1 चमचा याच्यावरती बेकिंग सोडा घालायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला व्हिनेगर घ्यायचं आहे. व्हिनेगर पण छान असं क्लिनिंगचं काम करतं आहे बघा. तर इथे मी 1 ते 2 चमचे व्हिनेगर घातलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला अगदी गरम पाणी याच्यावरती घालायचं आहे. तर त्याच्यामुळे जो पण नळीमध्ये कचरा जमा झालेला असेल ना, तो याच्यातून निघून जातो. गरम पाणी घातल्यामुळे ह्याच्याने पूर्ण कचरा हा जळतो आणि त्याच्यातून निघून जातो. तर हा उपयोग खूप आपल्याला उपयोगी आहे. तुम्ही नक्कीच करून पहा. उपयोग नंबर 6, चॉपरवरती आपण ज्या वेळेला कांदा कापतो, आपल्या हाताला खूप वेगळा स्मेल येतो आणि हा स्मेल पण वास हा याचा जात नाही लवकर आणि कशाने आपण हात धुतले ना तरी कांद्याचा स्मेल हा येत राहतो. तर अशा वेळेला आपण
अर्धा चमचा सोडा हातावरती घ्यायचा आहे आणि आपला हात असे थोडे रब करून घ्यायचे आहे बघा, चोळून घ्यायचे हातावरती आणि पाण्याने आपल्याला ह्याला धुवून घ्यायचं आहे. तुमच्या लक्षात येईल की वास हा पूर्णपणे निघून गेलेला असतो. पाण्याने असं स्वच्छ आपल्याला हे धुवून घ्यायचं आहे आणि आपल्या हाताचा वास हा पूर्णपणे गेलेला असतो. तर तुम्ही ही ट्रिक नक्कीच करून पहा. अशा पद्धतीची आपल्याकडे किचनमध्ये छोटी मोठी भांडी असतात, तर ही आपण यूज करून करून याच्यावरती एक काळपटपणा जमा होतो. जमा झालेलं हे काळं आपण घासूनही जात नाही. तर अशा वेळेला आपण सोड्याने ह्याला असं थोडंसं हाताने रब करायचं आहे आणि आपल्याला ह्याला पाण्याने धुवून घ्यायचं आहे. तर याच पद्धतीने हलक्या हाताने आपण सुरीही घासू शकतो. तर तुम्ही बघू शकताय बघा, याच्यावरती जो काळपटपणा होता तो पूर्णपणे निघून गेलेला आहे. सोड्याच्या मदतीमुळे आपण खूप सारे काम आपले इझीही होतात. तर अशाच पद्धतीने इथे मी चॉपर पण सोड्याने घासून घेणार आहे. तर चॉपरला पण लागणारा वास जो असतो ना, तो काही केला निघत नाही. तर आपण फक्त अर्धा चमचा सोडा घालायचा आहे आणि याला पाण्याने असं वॉश करून घ्यायचं आहे. पाण्याने आपलं स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे. त्यामुळे चॉपर पण आपला छान असा स्वच्छ होतो. आता आपण पुढचा उपयोग बघणार आहोत. आपल्याकडे अशी फर्निचर असतात, तर अशा प्रकारच्या ज्या ट्रॉल्या असतात ना, ते आपण रोज यूज करून करून त्याच्यावरती काळं जमा झालेलं असतं. तर ते काळं आपल्याला सहज काढताही येत नाही. तर आपण काय करायचं आहे, बेकिंग सोड्याचा वापर करायचा आहे. तर इथे मी ओला कपडा घेतलेला आहे आणि ओल्या कपड्यावरती आपल्याला 1 चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे आणि हा बेकिंग सोडा आपल्याला या फर्निचरवरती असं थोडंसं घासून घ्यायचं आहे. हलक्या हाताने आपल्याला हे घासायचं आहे. जिथं जिथं डाग दिसत आहेत ना, तिथे तिथे याच्यावरती अप्लाय करायचं आहे. हे तुम्ही बघू शकता, एकदम मस्त एकदम चमकदार बनतात आणि याचे डाग जे असतात ना, ते पूर्णपणे निघून गेलेले असतात. बघा किती छान एकदम चमकदार झालेलं आहे बघा. अशा पद्धतीने आपण फर्निचर पण छान चमकू शकतो. पूर्ण एकदम छान असं क्लीन झालेलं आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही बघू शकता बघा, फर्निचर आपलं छान असं क्लीन झालेलं आहे. आता बघूया आपण पुढचा उपयोग. आपल्या घरातील शूज असतात, तर शूजमध्ये ना कधी कधी घामाचा खूप एकदम वास येतो. तर हा वास आपल्याला दूर करायसाठी आपण बेकिंग सोड्याचा वापर करायचा आहे. तर 1 चमचा इथे मी बेकिंग सोडा घातलेला आहे आणि हे रात्रभर आपल्याला असंच ठेवून द्यायचं आहे आणि घालते वेळी आपल्याला बेकिंग सोडा असा साफ करून याला घालायचं आहे. खूप यूजफुल टिप आहे, तुम्ही नक्कीच करून पहा. आपले दात जर पिवळेसर झाले असतील, त्याची चमक जर गेली असेल, तर आपण हे बेकिंग सोड्याचा 8 दिवसांनी आपल्या दातावरती घासून घ्यायचा आहे आणि नंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि दात आपले छान असे सफेद होतील. तुम्हाला बेकिंग सोड्याचा हा उपयोग कसे वाटले मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका आणि सर्वात जास्त कोणती टिप तुम्हाला आवडली हेही मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.